आज पेपर नंतरचा दुसरा दिवस. घरी आल्या आम्ही चाललोय शेतात तुरी करायसाठी. तुरी आमच्या वाळलेल्या आहेत आता. त्याच्या शेंगांमधनं त्याची डाळ भारी त्या ह्या प्रोसेस नंतर. दिस इज द फायनल प्रोसेस. सो लेट सी हाऊ इट्स डन. मी आणि सक्षम चाललोय आता गाडीवरनं कागद घेऊन. We have reached to our farm with these parties and सक्षम with कागज. अभी अपनी मशीन किधर है अपने को ढूंढना पड़ेगा. देयर इज मशीन. मम्मी आणि काकी तिकडे आलेत आता. त्यांची घडी काय उलगडायची नाही. ठीक आहे. बादले ना मग बादले आणलं नाही ते गाणं आहेत ते त्यांच्या. काकी तुरी करायच्या झाल्यावर येता का लवकर या. मोठा माणूस आहे रे. पण तीच म्हणत्या तुम्ही एवढं म्हणत होता 4 दिवस तुरीच काढते म्हणत होता. एवढ्यात कशा काय तुऱ्यात सांगा. असलं वाळल्यावर फुगायला पाहिजे. वाट बघून ते खाली बसायला लागलं. काल फोन आला मी आधी फोन केला तर परत शनिवार फोन आहे बाबा. अबे किधर से आएगा अभी.
पडलेल्या बारीक सारीक शेंगा आणि बी पण आपल्याला उचलून घ्यायला लागतात, कारण शेतीत उगवलेला प्रत्येक एक कण महत्त्वाचा असतोय. मम्मीनं ऑर्डर दिली आहे उचलायचं शेंगा आणि इकडं टाकायचं. तोपर्यंत मध्येच टास्क आलेला आहे शेंगा धरायचा. ओके, लेट्स गो back to the work. This is what farming teaches, that every small thing is important in your life. And yes bro, it is. पुढच्या वर्षी ही काय म्हणते त्याला, एक बी पडला तर गोंधळ परत एकदा तयार होतं. काय म्हणायचं त्याला, तुरी. असं समजू नका मला येत नाही काही नावं बिवा, किंवा माझा जन्मापासून प्रॉब्लेम आहे. अचानकच माझे नावं विसरते कशाची पण. तो अभी मैं कलेक्ट करती हूँ सारी तुरी. दोस्तों बात कुछ ऐसी है कि आजकल मशीनें भी एडवांस है, तो ये मिट्टी वाला तूर का भी जो है वो भी जाएगा मशीन में, वो भी फिल्टर होके आएगा नीचे. तो हमने ये भी उनकी सलाह से किया है. उन्होंने कहा कि मिट्टी वाला भी हो जाता है, तो हमने कर दिया जमा. अभी सूद समेत पैसा वसूल होगा भाई लोग. इथनं येत होती पण इथनं चढत नाही म्हणून आणली नाही. इथनं चढली असती का बांधावर ना आपल्या इथनं कोणता जरा मोकळाच असते. जाते का बघ रे भैया, जाते का बघ बघ जाते का बघ आधी. पान मोठा म्हणून तुकडून काय नेगोशिएशन सफल झालं नाही जात लिमिट. नेगोशिएशन सफल झालं. पैसे जातच नाही. आता आबाला मारला कसलं गरीब आहे लागा. फोन कर की असं नाही घ्या बा. झोपला असेल रंजनाच्या फोनवर कर. 1000 रुपये द्यायचं का? रुपये पाठवतो का? 1000 रुपये पाठवते. ती कोण ज्ञान पण गेलं सक्ष 10वीला आहेस ना? तोंड 10वीला नक्की ना. मास्तरने धुलाई केली पोरांची. माझी नाही. हे लागा उठ त्याच्यावर नाही काय आधी बसलाय त्याच्यावर पण होती लावची लूट तू. पैसे जात नाहीत आता दीपकच्या अकाउंटला मारले. हॅलो मारी की दीपक पैसे. हॅलो आबा उठवा घे द्या घे. शेतात आता मशीन पण निघून गेल्या, सगळं झाले, पण शेवटचे उरलेले काय मम्मी काय करायला लागले? काय आहे मम्मी? गाणगुण नाही ते तुरे, ते सगळं एक बीज ना बीज सगळं उचलायचं काम चालू आहे इथं. बिकॉज इट्स इम्पॉर्टंट ब्रो. शेतकऱ्याच्या दारात काय सुद्धा वेस्ट होत नसते, कळलं का मम्मी? तेवढं ते चिमण्यांसाठी ठेवले का तुला कळत नाही? हे बघा आता आपल्या दारात जरी उरलेला शिळा भात जरी फेकला तरी ती कुठली तरी चिमणी खाऊन जाते, कळलं का? त्यामुळे शेतकऱ्या दारात काय वाईपडतात नसते, लक्षात ठेवा. शेणात ना जरी मकाचं दाणं बाहेर पडलं तरी ती चिमणी खाऊन जात्या किंवा कोंबड्या खात्यात, कळलं काय? खरंच नाशवत नसते. ते ना आलाय का काय तर करू लागते जरा, मला माहित नाही. तुरी करायचं काम आपलं आवरलेलं आहे. आता आपण मस्तपैकी फेरफटका मारून या शेतामधनं. दिस इज ज्वारी. लुक ॲट दिस इज ज्वारीचं झाड. ती मला माहिती आहे त्याला कणीस म्हणतात, पण ते काही लोकांनी एक जोक व्हायरल केलता, ज्वारीचं झाड कशाचं झाड कशाचं झाड, त्यांच्यासाठी तो जोक होता. रस्ताभर मी आंब्याची झाडं बघितली, प्रत्येक झाडाला नुसता मोहर लखडलाय. पण हे आमच्या शेजाऱ्यांच्या शेतातलं झाड, शेजारच्या शेतातलं झाड, त्याला काय अजून कुठं काय मोहरचं पत्त्या बित्त्या काय नाही. आम्ही मागच्या उन्हाळ्यात सगळीकडं लोणच्यासाठी आंबे शोधत होतो आणि पूर्ण लास्टला आम्हाला आठवलं की ह्या आंबे लोणच्यासाठीच आहेत, म्हणजे ती एकदम आंबट असतात लोणच्याचे आंबे. तो ये वो वाला मैंगो का ट्री है जिसके मैंगोज यूज़ किए जाते हैं पिकल बनाने के लिए. पिकल. आणि ही जांभळीचं झाड आहे. हिचे जांभळं खूप गोड असतात. इकडे सगळा पूर्ण सडा पडतो जांभळांचा असा, आणि आम्ही येतो वेचून खातो. अतिशय सुंदर असा अनुभव असतो तो. यू कॅन सी
प्रत्येक बांधावर 4-5 झाड आहेत हे जी मोरिंगा काय म्हणायचं शेवग्याची शेंग काही झाड हे एकदम असं लकडून गेले फुलांनी. इथं आहे परत त्या बांधांवर पण आहे, तिथं खालच्या बांधावर पण आहे. एव्हरीवेअर इज मोरिंगा. आता याची ह्याला शेंगा आले खाऊन खाऊन आम्ही वैतागतोय. एक दिवसाआड दररोज शेंगा कशाच्या ह्याच्या काय बरं त्याला म्हणतात शेवग्याच्या शेंगा दिवसाआड. नाव अरे कुठं हरभरे पेरले त्या दिवशी मी आल्यावर हरभऱ्याची भाजी कलेक्ट केल्या. भाजी कुठे गेली आपलं हरभरा कुठे गेलं सगळं. नाही हाय तिकडे आहे. ओ नो सगळ्या पट्ट्या सेमच दिसतात शेताच्या, त्यामुळे मला जरा कधी कधी कन्फ्यूज होतं कुठलं कुठं आहे आणि कुठलं कुठं आहे. सो दिस इज अनदर तुकडा ऑफ लँड वेअर वी हॅव जिथं आम्ही पेरलेला आहे हरभऱ्याला आता फुलं यायला चालू झालेलं आहे. त्या दिवशी मी भाजी तोडली याची. त्या दिवशी व्हिडिओ बनवायचा राहिला कारण जरा गडबडीत होतो. आज पण गडबडीतच होतो पण शिव्या खात व्हिडिओ बनवला आहे. खारा भाई किसी से नहीं रुकेगा. अशा तऱ्हेने त्या दिवशीचा एक्सपिरियन्स सांगायला म्हणजे आम्ही भाजी तोडायला आलतो आणि कोणीतरी सगळी भाजी कशी पण आदनं मधनं खुडून निघते. मग आम्हाला असं एकदा इथं एकदा तिथं असं सारखं उठून भाजी खोडायला लागत होते. वैताग आला त्या दिवशी मन भरून शिव्या टाकल्या लोकांना ज्यांनी कोणी आमची भाजी अशी आदनं मधनं मोर नाचल्यावर तोडून नेली होती त्यांना. शेवटी नेली मी भरपूर भाजी तोडून नेली, खाल्ली मन सोक्त. हॉस्टेलला जाताना पण नेली आणि थोडी आता घरात असं ती संक्रांतीच्या दिवशी भाजी टाकून यूज करायची. नाव लेट्स मूव टू द लास्ट पीस ऑफ लँड. आणि ह्या तुकड्याला आम्ही म्हणतो डाग, कारण इथून ते तिथवरपर्यंत ही सगळी शेते त्यात ही जे गहू पेरलेला आहे तेवढंच फक्त एकदम काळी भोर रानाची शेते, त्यामुळे तिला डाग म्हणतो आम्ही. की जी काळा एक छोटासा काळा डाग आहे एवढ्या ठिकाणात, एवढ्या सगळ्या ठिकाणात. इकडे सगळीकडे अशी पांढरी माती, पण ही फक्त एकच आहे जी आहे काळी. ह्याला पाणी दिलं वाटतं. अंदर हम जा नहीं सकते, फिर भी हम सिनेमैटिक्स लेंगे इसका. चला कुठली ट्यून आठवत नाही मला म्हणून मैंने अपने मन की ट्यून तयार कर दी है. मागच्या वेळेस इथं गाजर लावलेली मक्का होती, काय होतं काय माहिती. त्यावेळेस काय लावलं नाही ह्यांनी, नुसता गडबड केली. तरी पण चला आय एम सॅटिस्फाईड बिकॉज गहू तरी चांगला उगवलेला आहे. ह्यावेळेस बाहेरनं गहू विकत घ्यायची गरज नाही थोड्या दिवसापुरतं. तर अगेन मोरिंगा म्हटल्यासारखं मी कसला बहरतोय हो. मोगऱ्या बिगऱ्याचं झाड असलं तर आई शपथ सगळीकडे नुसता इथं घमघमाट असता सुगंध. बट क्या करे भगवान ने मोरिंगा के झाड़ के फूल को कोई खुशबू ही नहीं दी. क्यों यार भगवान ऐसा क्यों कर दिया तुमने. असं एक दुसरापणा करायचा नसतोय. मी फक्त चेक करत होते कॅमेरा झालाय का नाही चालू. अशा तऱ्हेने आपण आता माघारी जाऊया कारण आपल्याला घरी पण भरपूर काम आहेत. इकडे असं नुसतं ब्लॉगिंग आणि फिरत बसलं म्हणजे घरातले जेवण देणार नाहीत, शिवाय देणार. त्यामुळं नाही, शिवाय तसे देत नाहीत. लय चांगले आहेत माझी घरची, मला लई मी करतात, सहन करतात. मग अशा तऱ्हेने आजचा हा व्हिडिओ शेती प्रदर्शन होतं आमचं. तर काय नाही, लाईक करा, शेअर करा. तेवढं जास्त काय मी म्हणणार नाही कारण डे बाय डे एक दिवसाला एक जरी फॉलोअर वाढला तरी बास आहे आपल्याला. तो इसी के साथ आपकी अलविदा लेते हैं. थैंक्स फॉर वॉचिंग अस. ऐसे ही देखते रहिए, ट्यून रहिए और ऐसे अनफिल्टर्ड
वीडियोज़ के लिए फॉलो करिए। थैंक यू।